मातेच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे. 4 मातेच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे. सिव्हिल सर्जन मुर्दाबाद, सिव्हिल सर्जन मुर्दाबाद, नागपूर प्रशासन मुर्दाबाद, नागपूर प्रशासन मुर्दाबाद. मृतक महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. मृतक महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे. अशाच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. एक मोठी बातमी. लता मंगेशकर रुग्णालयात 4 मातेच्या प्रसूतीनंतर मृत्यूचे दोषी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करून IPS अधिकारीमार्फत नव्याने सखोल चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष व महाराष्ट्र महिला बचत गट संघटनाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वात संविधान चौकात नारे निदर्शन करण्यात आले. त्यात मोठ्या संख्येने घनश्याम फुसे, संजय जीवने, अनूप चिंचखेडे, गुलाब नंदेश्वर, संगीता टेंभुर्णे, नमिता सोमकुवर, सीमा फकिड्डे, उषा बगडे, शारदा रामटेके, सावित्री राऊत उपस्थित होते. धन्यवाद. हत्या होत आहे असं मला म्हणावं लागेल. कारण त्यांच्या मृत्यूचं जे कारण आहे ते कारण आजपर्यंत कुणाला माहीत झालेलं नाही आणि त्याची जाहीरपणे चौकशी जी झालेली आहे ती चौकशी सुद्धा जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील सर्वात प्रथम आम्ही जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं की या प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी. त्यावर डिप्टी डायरेक्टर आरोग्य विभाग यांनी एक चौकशी समिती नेमली. त्या चौकशी समितीचे प्रमुख म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली. या समितीने लता मंगेशकर रुग्णालयामध्ये जाऊन जो अहवाल तयार केला तो अहवाल त्यांनी आजपर्यंत जाहीर केलेला नाही. माहितीच्या अधिकारामध्ये डिप्टी डायरेक्टर आरोग्य विभाग यांनी म्हटलं की तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये तो अहवाल मागा. माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केल्यानंतर त्यांनी मला सरळ पत्र दिलं की रुग्णाचा जो अहवाल आहे ही गोपनीय माहिती असते आणि हे गोपनीय माहिती असल्यामुळे ती आपल्याला देता येत नाही. त्यानंतर मी प्रथम अपील दाखल केलेली आहे सिव्हिल सर्जन नागपूरकडे. त्याची 5 जानेवारी ही तारीख दिलेली आहे. तर 5 जानेवारीला ते अहवाल देतात की नाही देत ते माहीत नाही. परंतु हा जो प्रकार सर्व चालू आहे चौकशीचा, हा चौकशीचा प्रकार पूर्णपणे राजकीय दबावाखाली येत आहे. राजकीय दबावामुळे शासन आणि प्रशासन लता मंगेशकर या हॉस्पिटलवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी नारे निदर्शनचा कार्यक्रम केलेला आहे की या सिव्हिल सर्जन यांनी जे केलेली जी चौकशी आहे ती चौकशी ज्या पद्धतीने ते वागत आहे त्यामुळे आम्हाला ती त्यांची जो चौकशी अहवाल आहे तो आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून IPS अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नव्याने एक चौकशी समिती नेमणूक करावी आणि IPS अधिकाऱ्याच्या मार्फत या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी जेणेकरून मृतक महिलांना न्याय मिळेल. पाटील साहेब, मला सांगा, त्यांचा पोस्टमार्टम झाला त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? तिथं झाली की अजून आपण हलवलं आहे? नाही, पोस्टमार्टम हे एम्समध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आम्हाला इतकी माहिती दिलेली आहे की छातीमध्ये पाणी भरल्यामुळे हे मृत्यू झाला. तर एका महिलेच्या छातीमध्ये पाणी भरलं असेल, दुसरीच्या तर नसेल, तिसरीच्या तर नसेल, चौथीच्या. हा प्रकार काय आहे? आणि प्रसूतीच्या दुसऱ्या दिवशीच असं का होत आहे? कारण की कोणतीही गर्भवती महिला सुरुवातीपासून डॉक्टराच्या ट्रीटमेंट याच्या निगराणीखालीच ते पूर्ण प्रक्रिया होत असते आणि हे सर्व होत असताना त्यांना जर दुसरा कोणताही आजार असता तर प्रसूतीच्या नंतरच त्यांना माहिती असती.
आणि प्रसूती झाल्याच्या नंतर हा सर्व प्रकार होते. म्हणजे हा काहीतरी एक षडयंत्र आहे लता मंगेशकर हॉस्पिटलच्या. आणि या षडयंत्र काय आहे तो शोधून काढणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे. म्हणून आम्ही IPS अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी व्हावी अशी ही आम्ही मागणी करतो. यानंतर आम्ही ताई आपण काय सांगणार ना, आपला त्या रुग्णासोबत काय आहे संबंध? मी रेखा नारायण भोदिले बोलून राहिली, हं. वार्ड नंबर 1 मधून. हं. माझ्या मुलीला डिलेव्हरीसाठी नेलं 16 तारखेला. हं. भरती केली. भरती केल्यानंतर एक दिवस त्यानं नॉर्मलची वाट पाहिली. हं. वाट पाहिल्यानंतर मग त्यांनी 17ला 5:30 वाजता सिजर केलं. सिजर केलं. माझ्या मुलीला तंदुरुस्त होती, तिला काहीच झालेलं नव्हतं. की तिची आई बोलून राहिली तिला काहीच नव्हतं झालं, एकदम स्ट्रॉंग होती. ते छातीत पाणी की काहीच नाही, हे त्यांचं नाटक आहे. काहीच नव्हतं तिला. एकदम 8 वर्षापासून माझ्या घरी एक सारखी राहत आहे, तर तिला काहीच नव्हतं झालं. सिजर होते म्हणून सिजरले नेला. सिजर आली, चांगली झाली, दुरुस्तही झाली, असं नाही का तिला काही झालं. मग त्यांच्या लक्षात काय आलं तर माहीत नाही, पोटाला दाबलं, त्यांचं काहीतरी गडबड झालं. गडबड झाल्यामुळं का म्हणतात प्लेटलेट कमी आहे म्हणतात. मग का म्हणतात का हिचं काहीतरी आहे म्हणून त्यांनी ICUमध्ये नेलं. ICUमध्ये नेल्यानंतर प्लेटलेट कमी झालं तर हिचं युरिन कमी, अमकं ढमकं त्यांनी लावून दिलं. म्हणजे आम्हाला काहीतरी करायचं. मग पहिलं आधी काऊन नाही सांगितलं हिला असं असं झालं तर आम्ही तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात हलव म्हणाले पाहिजे होतं. त्यांच्याच्यानं नव्हतं जमत तर आम्हाला त्यांनी का सांगितलं की आम्ही दुरुस्त करतो, इथं काहीच नाही होत, बरोबर बढून राहिला म्हणला. मग त्यांना ते चालू करायला पाहिजे होतं ना. रात्रभर त्यांनी काहीच नाही केलं, नेलं ICUमध्ये ना असंच ठेवलं तिला. मग व्हेंटिलेटरवर लावला. सकाळी का म्हणतात नाही दुरुस्त झाली तिची, काही होऊ शकत नाही. म्हणा बाबा तीळ नाही वाजला तर झाली म्हणते, गेली म्हणते तुमची मुलगी. हा कोणता न्याय आहे तिचं? आणि तंदुरुस्त मुलगी, असं तिचं डोकं नाही दुखलं, कधी ताप नाही आलं त्या मुलीला, छातीत पाणी, काय आहे नाटक आहे त्यांचं. आम्हाला एक दिवस झोप नाही लागत सर. एका दिवसाचं बाळ आहे ना सर. असा क्यूर रडते, त्याला सांभाळायला कोण सांभाळावं, कोण काय करावं असं आम्हाला असं बुद्धी नाही सोचत. एक दिवस झोप नाही लागे आम्हाला. आणि त्या दवाखान्यावर काय नाही अजून सुरू केला त्यांनी. दवाखान्यात चौकशी नाही केला, काही नाही केला. आमच्या मुलीला न्याय नाही दिला ना. हे कसं काय झालं? आम्हाला न्याय हवा बा आमच्या मुलीला. हो, आम्हाला एवढी मागणी आहे त्या प्रशासनावर. काय आहे ते तर त्यांचं त्यानं दवाखाना नाही तर अजून बंद करायला चालूच पाहिजे. आज गरीब लोक, आज आमची मुलगी आहे ना, आज दुसऱ्यांची मुलगी आहे ना सर. दुसऱ्याच्या मुलीलाही नाही मिळालं पाहिजे. आमची तर गेली तर आमची तर काही येणार नाही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे, आज गरीब आहेत आमच्यासारखे कोणी अजून आहेत ना बिचारे, त्यांनाही त्या दवाखान्यात नेतील. अजून त्यांच्यासोबत असं 6-7 केसेस झाले आहेत सर. तिथं 4च नाही झालेले आहेत त्या केसेस. आम्ही उचल केलं म्हणून ते काहीतरी कारवाई करण्यात आली. म्हणजे आमची तंदुरुस्त मुलगी होती, काही झालंच नव्हतं तिला. डॉक्टर सोबत तुमचं बोलणं झालं तर ते काय बोलले? ते बोलले का तंदुरुस्त झाली आहे म्हणे, दुरुस्त झाली आहे म्हटलं. आणि मग 1-1:30 वाजता का म्हणतात नाही झालं म्हणते मृत्यू. आणि आम्हाला न्याहा म्हणून किती बिन आम्ही पोस्टमार्टम करायला टाकतो म्हणलं PM रिपोर्ट नाही म्हणे, न्या म्हणे लवकर उचला, बिल भरा ना लवकर उचला म्हणे. मी म्हटलं नाही, हा सरकारी दवाखाना नाही, प्रायव्हेट दवाखाना, बिल भरा म्हणे पहिलं. किती बिल घेतलं? आम्ही मग ते माझ्या भावाने भरलं वाटतं, का भरलं तर. आणि बिल भरा पहिलं ना, डिस्चार्ज करा आणि घेऊन जा म्हणे. कायचा पोस्टमार्टम करता म्हणे, घेऊन जा लवकर, दुसऱ्या पेशंटला हे होते. मग तर करता कशाला तुम्ही तसं? दुसऱ्यांच्या सोबत कापला माझ्या मुलीला अंदर काहीतरी, तिला कापला, मर्डर केला तिची. आम्हाला झोपच नाही लागत, मर्डरच केला आहे तिची. रात्र त्यानं नाही का नस काटला काहीतरी नवीन डॉक्टरच्या हातानं. मग तुम्ही सिनियर डॉक्टर राहिले पाहिजे ना सोबत. आम्हालाही म्हणणं आहे का नवीन शिकल तर हे होईल, पण सिनियर डॉक्टर राहायला पाहिजे ना सर. आज एवढी तंदुरुस्त माझी पोरगी, जहा मर्द पोरगी होती, असं नाही का कमजोर होती पाय, हेही नाही. दादा तिथं सत्यता काय घडली आणि तुम्ही पत्नीला जेव्हा घेऊन गेले काय प्रकार घडला तिथला? आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डिलेवरीसाठी. त्यानंतर तिचं नॉर्मलसाठी थोडं बघत होते. त्यानंतर नॉर्मलचं नाही झालं. त्यानंतर सीझर केला तिच्या 17 तारखेला सकाळी 5:30 वाजता सीझर झालं. त्यानंतर ती होशमध्ये आली. ते सर्व बरोबर होती, बोलली वगैरे, सर्व रिलेटिव्हसोबत बोलली, सर्वांसोबत बरोबर बोलली ती. त्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं माहिती नाही, त्यांनी रात्रीला डायरेक्ट ICUमध्ये भरती केला. ICUमध्ये भरती केला तर तिथं म्हणत होते की यांचं ब्लड कमी झालं. आम्ही ते पण चढवला रात्रीमध्ये. प्लेटलेट्स कमी झाली ते पण टाकले. आणि ते म्हणत होते की डायलायसिस करायला लागेल. आम्ही त्याच्यासाठी पण तयार होतो. पण त्यांचे जे सर्जन होते, डायलिसिस का काही गंभीर बिमारी होती का? काही बिमारी वगैरे काहीच नव्हती. ते म्हणत होते की तिचं किडनी खराब झाली आहे. होऊ शकते यांचं षडयंत्र असेल, किडनी वगैरे काढून विकायचा प्रयत्न असेल. बरोबर. आमच्या जी केस आहे, जे आमची जे झाली आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे.
आणि जे हॉस्पिटल आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.